राज्यातील राजकारणात अनेक राजकारणी हे आंदोलनातून जन्माला आलेले आहेत. मात्र राज्यातील एक राजकारणी असाही आहे की ज्यांनी संत गाडगेबाबांची समाजसेवा आणि शहीद भगतसिंगांचे क्रांतिकारी विचार घेऊन राजकारणात आले. खरं तर त्यांना असत्य हे कुठलंही पटत नाही आणि त्यामुळे त्यांनी कुठेही तडजोड केली नाही आणि म्हणून त्यांना राज्याच्या राजकारणात बिटर बेबी म्हणून ओळखलं जातं. आपल्या लक्षातच आलं असेल, आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आहेत. आपण विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. भाऊ, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. बच्चू कडू, खरं तर बालपणी हे नाव आपल्या मामाने दिलेलं आहे आपल्याला. नेमका काय किस्सा घडला होता? मामाच्या गावचं नाव आहे. आई ज्या गावची होती तळवेलची, त्या गावात भैयासाहेब नाव होतं आणि एक बच्चू बाबा म्हणून होते आणि ते थोडे जमीनदार होते आणि नाव गाजलेले नाव होते. तर आईचं गावावरचं प्रेम तुम्हाला माहिती आहे आणि मग तिनं तीच नावं आमच्या इकडे ठेवली गावात. आणि आजोळीचं नाव आहे बच्चू आणि हे भैया, छोटू असं जे नाव आहे ते सगळे तिकडून आलेले आहे. आणि मग मला ओमप्रकाशच्या नावानं कोणी ओळखतच नाही, बच्चू म्हणूनच ओळखतं. आणि ते नेहमी आई सांगायची का किती काही मोठा झाला तरी सामान्य लोकांसाठी बच्चू राहा, लहान राहा म्हणून. आणि सगळ्यात मी लहानही होतो, त्याच्यानं ते नाव ठेवलं गेलं. खरं तर बालपण तुमचं आम्हाला माहीत नाही. बालपण तुमचं अचलपूर तालुक्यात गेलंय. कसे होते ते दिवस? कसे गेले बालपणाचे दिवस? चांदूरबाजार तालुका, बेल्लोरा माझं जन्मगाव आहे. ती 22 मुंडे म्हणजे 22 मारुतीचे देवळं आहे त्या गावात. फार हरिभक्ती म्हणजे भक्तिभाव असलेलं गाव आहे. एक एक पैसा जमा करून धर्मशाळा बांधणाऱ्या मारुती महाराजांचं गाव, पुंजाजी महाराजांचं गाव आहे. दत्त संस्था तिथे चांगला मोठा उत्सव होतो. आणि मी जिल्हा परिषद शाळेत 1 ते 4 तिथं शिकलो. खूप चांगले दिवस होते. खरं तर त्या दिवसाची अजूनही आठवण येतं. माझ्या हाती पेटी राहायची. घरात आमच्याकडे 100 एकर जमीन, 11 भावंड म्हणजे बहीण 5 आणि भाऊ 6. तुम्ही 10 नंबरचे? मी 10 नंबरचा. एक बहीण वारली आमची. उपचार थोडासा एवढा सगळा खटला जमीन असल्यावर ती परवडत नव्हतं. प्रचंड त्यावेळेस तंगी पण खूप होती, दुष्काळाचे दिवस होते. आणि अशा ह्याच्यात आमचं बालपण जे आहे ते सगळ्या भावंडामध्ये अजूनही आठवते का वडील एक खट्टा बाजाराच्या दिवशी घेऊन जायचं, एकच ड्रेस सगळ्याला घेऊन यायचे, तर मोठी गुळाची भेली घेऊन यायचं, त्याचा वेगळा आनंद राहायचा. टरबुजं घेऊन यायचे मोठे गावरानी, ती रात्रभर टाक्यात घातली का दुसऱ्या दिवशी. असं खूप चांगलं बालपण होतं. आणि आई तेव्हा खूप शिकवायची. तेव्हा आई गाडगेबाबांची, श्रावणबाळच्या, छत्रपती शिवाजी हे सगळ्या गोष्टी सांगत होती. नाही, पण आम्हाला असं कळलं की बालपणापासूनच तुमच्यावर संत गाडगेबाबांची समाजसेवा आणि शहीद भगतसिंगांचे क्रांतिकारी विचारांचा पगडा बसलाय आणि त्यानुसारच तुम्ही आजही आम्हाला दिसतायत. कसं होतं हे सगळं? खरं तर वडीलही सेवाभावी होते. तेव्हा आमची तर ती दम्मी होती, शेकडं होतं, ते रुग्णवाहिका म्हणूनच काम करायचं. आणि एकतर फार लोकांकमी होतं. काही बिमार पडलं का त्या शेकड्यानं 5 किलोमीटरचा प्रवास तालुक्यावर लोकांना घेऊन जाणं, सेवा करणं. मला अजूनही आठवते का बापू आमची काही पेवात जेवारी होती, पेव होती तेव्हा, आणि ते बापू गरीब लोकांना वाटप करायचे. आई तर खूपच सेवाभावी होती. म्हणजे तिच्या हातून कोणी वापस गेला असं मला अजूनही आठवत नाही. मला आठवतं मी कबड्डी प्लेयर होतोय आणि खेळता खेळता एक माझ्या मित्राच्या तोंडातून रक्ताची उलटी झाली आणि आम्ही दवाखान्यात दाखवलं तर त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं हार्टचं ऑपरेशन करावं लागतं, हार्टचा प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा मुंबईत, अमरावतीत व्हायचं नाही, मुंबईशिवाय काही पर्याय नव्हता. कसे पैसे जमणार, मुंबई पाहिली नाही, नावच पहिल्यांदा ऐकलं. आणि मग आम्ही घेऊन तिकडे पैसे नव्हते तर आम्ही कबड्डी खेळलो. त्याच्यामध्ये काही बक्षीस आले, काही आईनं पैसे त्यावेळेस कापूस विकून दिला होता आणि याला वाचूनच वापस येईल. तेव्हापासून तुम्ही समाजसेवा सुरू केली.
खरं तर समाजसेवकनं तुम्ही क्रांतिकारी भगतसिंहाचे सुद्धा विचार केला आणि त्या स्टाईलने आंदोलनं करताय. तुमची अनेक आंदोलनं गाजली. एक आंदोलन आम्ही असंही बघितलंय की एका शेतकऱ्याचं ट्रॅक्टर हे जिल्हा बँकेने जप्त केलं होतं आणि तुम्ही मग जिल्हा बँकेत सुतळी बॉम्ब फोडून आंदोलन केलं आणि त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर परत मिळालं. काय नेमकी परिस्थिती होती? हजारच्या वर ट्रॅक्टर बँकेनं जप्त केले होते. ज्या बँकेचा मी आता अध्यक्ष आहे त्या बँकेनंच ते जप्त केले होते आणि त्यावेळेस ते हायकोर्टातून हारून आले होते शेतकरी. त्यांनी याचिका दाखल केली होती, सगळे कोर्टात गेले होते आणि कोर्टानं म्हणा तुम्ही पैसे भरल्याशिवाय काही सोडता येणार नाही. मग ते सगळे हारले, निराश झाले आणि तेव्हा मी शिवसेनेत होते. खासदार आमदार मंत्र्याकडे जाऊन सगळे थकले. ते माझ्याकडे म्हटलं माझ्याकडे मी काय करणार आहे, म्हणजे मी डॉक्टरला सोडून चपराशाला पकडल्यासारखं तुमचं एकंदरीत स्थिती आहे. म्हणजे नाही, मग माझ्यासोबत आंदोलनात यावं लागलं. मग ते म्हणजे हजारो लोक आहे, आम्ही प्रत्येकजण एक आणलं तरी 2-2 हजार लोक होईल आणि आम्ही कार सेवा ठेवा, बँकेवर कार सेवा, बँकच पाळून टाकायची जर दिले नाही तर. आणि असे एक आंदोलन होतं आणि त्यावेळेस नेमकं अयोध्यात कार सेवा सुरू होती. ते तिकडे आंदोलन पेटलं होतं. प्रचंड भारतात धार्मिक वातावरण होतं, म्हणजे दंगलीचं वातावरण होतं आणि नेमकं त्याच वेळेस मी ही आंदोलन घेतलं. पण हे लोक आलेच नाही भीतीनं. यांना नोटिसा गेल्या पोलिसांच्या, ठाणेदारांच्या आणि हे लोक आलेच नाही. मग आम्ही काय 50-60 कार्यकर्ते आणि 50-60 कार्यकर्ते आम्ही त्या बँकेच्या समोर फाटकासमोर किमान 200-300 पोलिसांचा ताफा होता आणि आम्ही 50 आता कसं जाणार. मोठी आमच्यासाठी अडचण होती ही. आणि तेव्हा आम्हाला तो इतिहासातला क्षण आठवला, वेळात वीर दवडले सात. आणि आम्ही काही अक्कल लढवली, काही सुतळी बॉम्ब घेतले आणि ते मागच्या दरवाजावर फोडले आणि हे सगळे पोलिस तिकून लोक येत आहे म्हणून तिकडे पडत गेले आणि मी बँकेत घुसलो. हातात दगड घेतला आणि ट्रॉलीवर मारला. तेव्हा हर्रा सुरू होते अनाशक्य त्या चाले आणि आम्ही त्याच्यावर डायरेक्ट त्यांना आवाहन केलं की ट्रॅक्टर घेणं तर दूरच, हात जरी लावान तर पहा कधी. आणि तसं धड करत माझ्या डोक्याला लागलं होते, रक्तबांबळ झालतोय. आणि मी MDकडे गेलो, तिथे कलेक्टर आले आणि तिथं मग ठरलं आंदोलनाचा दबाव पाहून. आणि तेव्हा नाममात्र 1000 रुपये भरून ट्रॅक्टर सुटले आणि तेव्हा खूप म्हणजे उन्हाळी सीझन होतं ट्रॅक्टरांचं आणि त्यांना खूप फायदा झाला. नंतर ते ट्रॅक्टर जप्तच झाले नाही. पहिलं खूप कमी वयातलं ते आंदोलन होतं. नाही, अशा आंदोलनातनं तुम्ही समोर अनेक समाजातील जे प्रॉब्लेम्स आहेत, दिव्यांगाचे प्रॉब्लेम आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, हे घेऊन तुम्ही राजकारणात आलात. राजकारणात सुरुवात वाटचाल कशी झाली तुमची? कारण तुम्ही 4 वेळेस आमदार राहिलेला आहात. पहिलं तर मी ग्रामपंचायतमध्ये उभं राहिलो आणि एक कॉलेजला उभं होतं तेव्हा मी पडलो. सगळे एकत्र झाले माझ्या विरोधात आणि मला पाडलं. मी त्याच्यानंतर कॉलेज पॅनल चढवलं, ते निवडून आले. गावात माझी काही लढायची इच्छा नव्हती, कारण आमचा वार्ड जो होता त्या वार्डामध्ये कळू आडनावाचे लोक 40च होते आणि विधातेचं होतं 250 होतं. आमचं 40, कळू वर्सेस विधाते, काय टिकाव नाही लागायचं, कारण एका जातीचे तरी असले तरी आडनावाची फाईट होती तिथं. आणि त्याच्यात आमचं कडू कधीच निवडून यायचे नाही 40-50. तर काही भोई समाजाचे आणि मातंग समाजाचे लोक एकत्र झाले आणि त्यांनी मला सांगितलं की तू उभा राहाच, आणि मला जबरदस्तीनं उभं केलं. आणि मी ती निवडणूक पहिल्यांदा त्या ग्रामपंचायतमध्ये कळू आडनावाचा माणूस त्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य झाला आणि मी तिथं निवडून आलो. कळू वर्सेस विधाते अशा फाईटमध्ये कळू कमी असल्यावरच जिंकले. आखरी ते कर्तृत्वावरच होते, सगळ्या कामावर होते. आणि ग्रामपंचायत, पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर सभापतीनंतर विधानसभा पहिलं लढलो ते पडलो 1100 मतानं. वरते विमान होतं, खाली विमान होतं लोकसभेमध्ये. एकत्रित निवडणुका होत्या आणि 7000 मतं वरच्या विमानाला म्हणजे लोकसभेला गेले आणि मी 1100 मतानं पडलो. असं करत मग लोकसभा मी काहीतरी 4-5 हजार मतांना पडलो, अपक्षच होतोय. खरं तर तुम्ही राजकारणात आलेत, अनेक पदही तुम्ही भूषवली, पण तुम्ही असत्याशी किंवा तुम्हाला जे पटत नाही त्याच्याशी तडजोड केली नाही आणि त्यामुळे तुम्हाला बरंचसं नुकसानही झालंय. काय वाटतं या सगळ्या गोष्टी? कदाचित मी एखाद्या मोठ्या पार्टीत गेलो असतो तर आज मोठ्या स्थानी राहिलो असतो. तेवढी काम करण्याची, कष्ट करण्याची माझी तयारी आहे. प्रचंड 24 तास काम करू शकतो एवढी ताकद
इच्छाशक्ती आमची भरपूर आहे. पण मी शिवसेनेनंतर कुठलाच पक्ष जवळ केला नाही. बऱ्याच ऑफर आल्या, आबांनी पण ऑफर केली होती, नंतर बऱ्याच जणांना सांगितलं, पण मी काही गेलो नाही. मी नेहमी सांगायचं का माझी पानटपरी बरी आहे आणि इथं मीच राजा आहे, मीच सैनिक आहे. नाही, गेल्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडी सरकार असू देत किंवा महायुती सरकार असू देत, त्यात तुम्हाला दोन्ही सरकारमध्ये मानाचं स्थान होतं. सध्या परिस्थिती अशी आहे, सध्या तुम्ही एकाकी पडल्याचं चित्र असं दिसतंय. तुम्ही स्वतःहून बाजूला झालात का राजकारण्यांनी तुम्हाला बाजूला पाडले? नाही, याच्यात राजकारण पण आहे. एकंदरीत भारतीय राजकारणाची अवस्था खूप वाईट दिशेनं जात आहे. म्हणजे जरी वरते उड्डाण घेत जरी असलो आपण, पण जमिनीवरचा रिपोर्ट फार वाईट आहे. नको तेवढा जातीवाद, धार्मिकता प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि असं वाटत होतं का दिवसांदिवस हे सगळं कमी होऊन जाईल. औरंगजेब मारल्यानंतर छत्रपती राजे झाले, म्हणजे संभाजी आले आणि हे सगळं झाल्यानंतर हा सगळा काळ जो अत्याचाराचा आहे कमी कमी होत जाईल आणि धार्मिकता आणि जातीवाद कमी होऊन लोक राष्ट्रीयत्वाला आलिंगन देईल. राष्ट्र प्रथम, राष्ट्राशिवाय काहीच महत्त्वाचं नाही, मी देशाचा आहे आणि देश माझा आहे, अशा भावना येईल असं आम्हाला खूप वाटत होतं आहे. प्रचंड ती शक्ती निर्माण होईल. परंतु आम्ही राजकारणी लोक आम्हाला एकटं टाकू शकत नाही. व्यवस्थेनं एकटं टाकल्यासारखं वाटतं का आपण जो लढा करतो आहे, दिव्यांगांचा लढा असेल, अनाथांचा लढा असेल, रुग्णसेवा असेल, अनेक लहान लहान गोष्टीसाठी आम्ही आतापर्यंत 350 गुन्हे दाखल करून घेतले. ते समाज हितासाठी, मानव हितासाठीच घेतले. कुठे एका जातीसाठी आणि एका धर्मासाठी बच्चू कडू कधीही रस्त्यावर आला नाही आणि येणारही नाही भविष्यात. पण मला असं वाटतं का बदलत्या चक्रामध्ये आम्ही जात धर्म पंथासोबत आम्ही राष्ट्रप्रेमाकडे जायला पाहिजे होतं, तर आम्ही उलटे वाहत आहोत. आम्ही राजकारणी लोकांनी ती अवस्था अशी आणून ठेवली का टाळकं भडकल लोक नेहमी त्या वादात राहील आणि त्या वादात राहून आमचं सत्ता ताब्यात येईल अशा अवस्थेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे चांगले जवळचे मित्र आहेत. त्यांच्यावर काल परवाच कुणाल कामरा नावाच्या एका व्यंग चित्रकाराने टीका केली आहे. कसं वाटतं हे सगळं बघून? नाही, मला असं वाटते का त्यांनी टीका केली ते थोडी निषेधार्थ जरी असली तरी ज्यांनी गद्दार म्हटलं ते अजितदादा, त्यांचे सवंगडी हे सगळे तर सोबतच बसले आहे ना. हे खोके नेहमी हे नारे द्यायचे. अजितदादा पण भाषणात खोकेवाले म्हणायचे. मग ते तर सोबत आहे, त्यांना आपण काय करू शकतो? म्हणजे कायंदे मेळा हे असेल, वायकर असेल, हे तर खोके आणि गद्दार म्हणूनच सेनत होते. पण ते तुमच्यात आल्यानंतर त्यांना आपण सामावून घेतलं. राजकारणामध्ये काही या गोष्टी येत राहतं, त्या हलक्या फुलक्यामध्ये घेऊन समोर जायचं असतं. त्यांनी व्यंग केल्यानंतर कुठंतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते, स्टुडिओची तोडफोड होते, धमक्या दिल्या जातात, असं वाटतंय? मला असं वाटतं का राजकारणी लोकांनी व्यक्तिगत काय म्हणते त्याच्या नुकसानापोटी अशा गोष्टी करण्यापासून टाळलं पाहिजे. ते नेहमीच जपलं पाहिजे. आणि ठीक आहे, काही कार्यकर्त्यांना ते नाही पटलं असेल आणि त्यांच्या रिॲक्शन आल्या असेल तर त्यांनी म्हटलं त्यांनी ते सहन केलंही पाहिजे. आखरी माझं काय म्हणणं आहे की कुछ करने के बाद कुछ रिॲक्शन तो आने वाली है, तर त्याच्यात गम मानायचं गरज काय? राज्याचं अधिवेशन गेल्या 4 आठवड्यापासून सुरू आहे. आज शेवटचा दिवस आहे. खरं तर हे अधिवेशन अर्थसंकल्पीय होतं, राज्याच्या विकासासाठी काही योजना आणण्याचा अर्थ. पण अधिवेशनाचा पूर्ण वेळ म्हणजे जास्तीत जास्त वेळ हा इतर कामासाठीच वापरला गेला. मेन मुद्दे हे बाजूला राहिलेत. शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिलेत, बेरोजगारीचे प्रश्न बाजूला राहिलेत. काय वाटतं? 6 लाख कोटीचा अर्थसंकल्प 10 लाख कोटीवर मांडला, वाढीव अर्थसंकल्प मांडला. मला एक सांगा का पुऱ्या अर्थसंकल्पामध्ये सिव्हिल वर्कवर काम पैसा जास्त आहे. तुम्ही लक्षात घ्या का याच्या मागचा जो दुसरा चष्मा लावून पाहायला पाहिजे की योजनेवर काही योजनेवर खर्च जरी असला तर आता 3 रुपये किलोचं धान्य दिलं तर त्या 3 रुपये किलोच्या 1 किलोच्या धान्यामागं 10 ते 15 रुपये खर्च येतं. हा करप्शन आहे. योजना ज्याच्यासाठी काढलं त्याला कमी मिळतं
पण मधातली जी चेन आहे केंद्रापासून तर राज्यापर्यंत, ह्या अशा सगळ्या योजना जर पाहिल्या तुम्ही, शाळेतलं आहार असेल किंवा कामगारांना जाणारा रक्त तपासणीचे कार्यक्रम, त्यांचे आरोग्य तपासणी, ह्या सगळं म्हणजे व्यवस्थित समतोल, म्हणजे दाखवायला कामगार आहे पण लुटणारे हात असे अलगच आहे. ते म्हणताना हे अफजलखानी हात आहे, हे बिलकुल दिसत नाही. आणि प्रचंड लूट आहे याच्यामध्ये. कष्टकरी कामगार जो बिल्डिंग बांधतंय, 22 मजल्यावर जाऊन काम करतं, त्याच्या योजनेतली हात मारणारी अवलाद. सध्याचे राजकारण आहे राज्यातलं, मी स्पेसिफिक करतो राज्यातलं राजकारण, सामान्यांचा आवाज हा कुठेतरी दाबला जातोय. कारण याला आवाजच कुठे आहे? दाबाचा प्रश्नच कुठे येतो? काय वाटतं? आवाजच नाही ठेवला. शेतकरी म्हणून कुठं जिवंत ठेवलं का हो? मागणी दूर करा. शेतकरी म्हणून नाही, दिव्यांग म्हणून नाही, मजूर नाही, कामगार नाही, जिवंतच ठेवले नाही. धार्मिक आणि जातीय व्यवस्थेमध्ये याला धर्म आणि जातीत गुंतून ठेवले. म्हणजे पहिले आम्ही हमारी मागे पुरी करो असं म्हणणारा शेतकरी दिसतं कुठं आता? तो जाती धर्मात गुंडाळून ठेवलेला आहे. प्रचंड झेंड्याच्या रंगामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये त्याला गुंडाळून ठेवल्यामुळं आता पहिले तर आम्हाला आमच्या मागण्याच पूर्ण होत नाही असं म्हणायचं. आता वेळ अशी आली, आम्हाला शेतकरी कुठं दिसतंय? शेतकरी राहायला कुठं? तो पक्षात आहे, तो धर्मात आहे, तो जातीत आहे, तो रंगात आहे. ते वादात करून ठेवलं त्याला. बटेंगे तो कटेंगे, नाही तो फतवा निकालेंगे. मग अशा याच्यात गुंतून ठेवल्यावर आता प्रॉपर शेतकरी राहिलाच नाही. आवाजाचा तर लय दूरचा प्रश्न आहे. कसं वाटतंय सध्याचं राजकारण जे आहे, राज्यातील राजकारण हे सुडाचं, आबोल्याचं, टीकाचं राजकारण होत चाललंय. शिंदे आणि ठाकरे यांच्यात आबोला आहे. यामुळे जनतेचे प्रश्न हे बाजूला पडलेत. तुम्ही कुठेतरी मध्यस्थी करणार आहात? मला वाटतं या नेत्यांची काही आम्हाला फिकर नाही आहे. कार्य समाजानं ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा अशी अवस्था येतं तेव्हा समाजमन ही मजबूतीकडे नेण्याचं असलं पाहिजे. देशाला, राष्ट्राला मी कुठं लक्ष दिलं पाहिजे? तुमचा मीडिया आहे किंवा लोक आहे, यांनी आम्ही फोकस काय करावं, आम्ही कशाकडे लक्ष द्यावं. आज कैलास नागरेची आत्महत्या झाली. त्या आत्महत्याला बलिदानाची किनार आहे. आणि त्या आत्महत्येनंतर गाव एक दिवस बंद नाही राहिलं, एक दिवस उपास नाही राहिला. पण ते जाती धर्माच्या नावानं मेला असतं तर, कैलास नागरे झेंडा घेऊन मेला असता तर, अख्खं गाव तलवारीन भाले गिले घेऊन रस्त्यावर आलं असतं का नाही? म्हणजे मारणारी तलवार जर असली आणि जात धर्म वेगळा असला तर त्या मरणाला महत्त्व आहे, त्याचं रिॲक्शन येतं. पण औरंगजेबापेक्षा सरकारनं जास्त मारलंय, ते काँग्रेसचं असू दे का भाजपचं असू दे. हे औरंगजेबाच्याच प्रवृत्तीचे लोक आहे. थोडं कमी जास्त असू शकतं पण प्रवृत्ती तेच आहे. तेव्हा तलवारीनं मारत होते, आता पेनानं मारतात. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे कलम कसाई. खरं तर ही अशी कलम कसाईची औलाद आहे. औरंगजेबाची खबर का पाहता? तुमची खबर करणारा मीडिया इथं जिवंत नाही, म्हणून तुमची कबर दिसत नाही. तुमची कबर औरंग्यापेक्षाही बेकार आहे. तुम्ही सांगा, आज सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल भावानं विकायला लागला. एका एकरात जर 4-5 क्विंटल झाला तर 20,000. एका माणसाची मजुरी 6 महिन्याची पकडली तर ते 32,000 ते 40,000वर जातं. अहो, एका माणसाची मजुरी निघाली नाही, 10 माणसं लागले, त्याला कसे द्यायचे पैसे? छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी बन याच्यासाठी केली होती का माझ्या शेतकऱ्याच्या हिश्श्यामध्ये कोणाचा हिस्सा नाही पाहिजे, सगळ्याशी पोटाशी लावावे, एका धर्माशी नाही. मग अशी असणाऱ्या व्यवस्थेला पार चिरफाड केलं. राजे पण आहे तुमच्याकडे, पण ते दायित्व तुम्ही स्वीकारलं नाही. तो जीवाभावाचं नातं तुम्ही जपलं नाही. जाती धर्माच्या नावाखाली तुम्ही मतं घेतलंय, पण तुम्ही त्यांना जगवणं खऱ्या अर्थानं तुम्हाला जमलं नाही. हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. खरं तर गेल्या आठवड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा फडणवीसांच्या कारभाराची तुलना ही औरंगजेबाशी केली होती. तुम्ही सहमत आहे त्याच्याशी? नाही, काँग्रेस हे औरंगजेबच आहे ना. काँग्रेस कुठे? तुम्ही सांगा. काँग्रेसनं 2004 मध्ये स्वामीनाथन आपण आयोग आणलाय आणि 2006ला स्वीकारला. 2006 ते 10 वर्षे यांचं राज्य होतं की नाही काँग्रेसचं? स्वामीनाथनची एक म्हण त्यांनी पूर्ण केली नाही.
तुम्ही शेतकऱ्यांसाठी औरंगजेबच आहे. आणि कोणी औरंगजेबाचं पुरस्कृत करत असेल तर त्याला दाऊद इब्राहिमचं करावं लागेल, त्याला अफजल गुरुचं पण नेतृत्व मान्य करावं लागेल. उद्या अफजल खानाची दाऊद इब्राहिमची कबर कोणी जपावी त्याच्यावर दिवा लावावा असं नाही होत. ही एका लाईनचे माणसं आहे. छत्रपती शिवराय किंवा अहिल्यादेवी होळकर असू द्या, ताराराणी असू द्या, यांनी एकाला विनाकारण मारलं, छळलं, त्याची इज्जत अब्रू बाहेर काढली. असं एक उदाहरण सांगा. छत्रपती हिंदू आहे म्हणून मानत नाही आम्ही. छत्रपती न्याय देवता होते, न्यायाला मानणारा राजा होता म्हणून मानतोय. भगवा हाती गेला म्हणून आम्ही त्यांचे पूजक नाही आहे. ते सगळ्यांच्या झेंड्याचा सन्मान ठेवत होते म्हणून आम्ही पूजक आहोत. औरंग्यामध्ये ते नव्हतं. म्हणजे अलीकडच्या काळात जे सरकार येतं हे सगळे औरंगजेबाच्या सरकारपेक्षाही किंवा औरंगजेबाच्या कारभारापेक्षाही गलिच्छ आहे असं म्हणायचं. मला तर वाटतं तुम्ही जर एकदा तपासलं, निर्णय जे पाहिले तुम्ही, केंद्राच्या बजेटमध्ये किती दिव्यांगासाठी पैसा ठेवला, 45 लाख कोटीमध्ये किती शेतकऱ्यांसाठी तुम्ही पैसे ठेवलेले आहे, तरतूद केलेली आहे. 10 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुमची तरतूद फक्त 50,000 कोटी. 1 लाखाच्या वर जात नाही तुम्ही शेतकऱ्यासाठी. काय अवस्था आहे ही? औरंगजेबाचं वृत्त नाही आहे. इथं शिक्षणाची व्यवस्था पाहिजे तशी गरिबाला भेटत नाही, मान्य नाही करावं लागेल. आजही आरोग्याची व्यवस्था काय आहे तुम्ही बघा. डॉक्टर नाही, डॉक्टर असला तर बेड नाही, बेड असला तर औषध नाही, औषध दोन्ही असलं तर तिथे अवस्था अशी असते का नर्स नसतं. अशा विचित्र अवस्थेत आम्ही आहे. म्हणजे 75व्या वर्षामध्ये आर्थिक विषमता निर्माण केली तुम्ही. अंगावर कपडे नसले तरी चालेल, पण पक्षाचे झेंडे पकडणारे लोक इतर राजकारणी लोकांना खूप ताकदीनं जमा केलेले आहे. त्यांच्या डोक्यात जात, धर्म आणि राजकारण एवढं टाकलं का त्यांनी माल्या बापाचं अंगावरचं शर्ट फाडलं आणि त्याला मारलं तरी चालेल, पण झेंडा मजबूत पकडून ठेव. ही समाज लोकांनी मनानं समजून घेतलं पाहिजे. सध्या राज्यातील जी कायदा आणि सुव्यवस्था आहे, बीड असू देत, परभणी असू देत, अलीकडेच नागपूर असू देत, फडणवीस एक गृहमंत्री आहेत, ते सक्षम आहेत. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटत होतं का एकंदरीत तुम्ही सांगा, बीडचं प्रकरण झालं, तो कराड नावाचा गृहस्थ, त्याच्यावर मराठा आणि वंजारी असा वाद निर्माण केला जातं. पण मला वाटते कराड हा फक्त काही मराठ्याचा स्मारक थोडा आहे. त्यांनी कित्येक वंजारांच्या मुलांना कशा प्रकारचं हे लावलं, कित्येक लोक मारले, याचा तपास घ्या ना. या वंजारां मराठा हा वाद नाही आहे. ते एका इकडे आम्ही पाहतोय गुंडा आणि एक सामान्य माणूस असा एक वाद आहे, त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. का बरं कराडची संपत्ती जप्त केली नाही? तुम्ही जर इकडे बुलडोजर चालवता तर इकडे संपत्ती जप्त करण्याची ताकद का निर्माण होत नाही? तुम्हाला कारवाई करताना हा भेद नाही करता येणार. काय कारण असेल? काय नाही. आता काय झालंय, आजकाल लोकांना असं स्वप्न पडायला लागलंय कि मैं धर्मवीर हो गया तो बस, मेरे को कोई नहीं हरा सकता, कुछ काम करने की जरूरत ही नहीं. इतकं जोरानं बोलायचं ना का अख्खा हिंदुस्तान मिला तरी चालेल, पण मेरा इमेज, मी धर्मवीर म्हणजे फक्त बोलण्यापुरते बरं, कृतीचं नाही. धर्मवीर संभाजी होते. जगातलं सर्वात श्रेष्ठ बलिदान ते बलिदान होतं. बलिदानाची भाषा यांच्याकडे नाही आहे. जलाने को तुम है, सत्ता भोगने के लिए हम है. आम्ही सत्ता भोगणार. आमच्या तोंडावाटे इतकं जोरानं बोलणार का ते सत्तेपर्यंत नेईल, पण सत्ता सामान्य माणसापर्यंत नेणार नाही. धर्मवीर म्हणजे फक्त झेंड्यापुरते मर्यादित नाही आहे, हे समजणं फार कठीण आहे. आणि तेच चालू आहे सध्या. कोणी मुस्लिमांचा पाठीराखा होतं, कोणी हिंदूंचा पाठीराखा होतं, कोणी बौद्धांचा होतं, तेल्याचा, माळ्याचा, पाटलाचा, देशमुखाचा, वंजाराचा. हे पाठीराखी प्रत्येक गावात तयार होते आणि त्याच्या आळ घेऊन मस्त लपलेले आहे. चिरफाड सुरू आहे समाजाची, बेअब्रू केल्या जात आहे. श्रम करणाऱ्या माणसावर रोज बलात्कार करत आहे, रोज बलात्कार होते त्यांच्यावर, काही लेनदेन नाही आहे. मला सांगा, मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या मतदारसंघात जर दंगल होतं आणि ते सुनियोजित आहे असं तेच म्हणत असेल तर मग आपण जबाबदार नाही का? तुमचं खातं जबाबदार नाही का? त्याची थोडी खंत तर व्यक्त करा ना तुम्ही. ही राजकारण पहिले काही काळात होतंय.
जे चुकलं त्याच्यावर किमान खंत व्यक्त करणारी अवस्था होती. आता ते संपलं आहे. आता तर मारामारी आहे. योगी अगर बुलडोजर चलाता है तो मैं भी चलाऊंगा. म्हणजे बुलडोजर घरं पाळण्यामध्ये लोकांना समाधान आहे. घरं बांधणारे धर्मवीर पाहिजे आम्हाला, घरं पाळणारे धर्मवीर नको. गेल्या विधानसभा म्हणजे 2024ची विधानसभा निवडणूक झाली आणि त्यानंतर मराठा आंदोलनाची धार कुठं काहीशी कमी वाटतंय. राज्यात विविध घडामोडींमुळे मराठा आंदोलन काही मागे पडलंय असं वाटतंय तुम्हाला? आणि आता कसं आहे, कुठल्याही आंदोलनाला फार काळ टिकत नाही. शरद जोशींच्या आंदोलनाचे पण तेच झालेलं आहे. धीरे धीरे त्याचं कमी होत गेलं आहे. आणि मला असं वाटते का आंदोलन करणारं नेतृत्व, त्याच्या असणारे कार्यकर्ते, समाज आणि विरोधात असणारी अवस्था, या सगळ्यावर ते आंदोलन पुढे जात असतं. याला सगळेच घटक कारणीभूत असतात. आपण मध्यंतरी म्हटलं होतं की शरद पवारांचे काही आमदार हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत. काय सत्य काय त्यात? आता पवार साहेब आणि अजितदादा काही संपर्कात नाही असं म्हणता येतं का? ते पण संपर्कात. पवार हे अतिशय उच्च स्तरावरचं राजकारण करतात आणि त्यांच्या राजकारणाचा जवळ बसणाऱ्या म्हणजे गृहिणीला सुद्धा पता लागत नाही इतकं ते व्यवस्थित राजकारण करतात. त्याच्यानं काय होणार आणि काय नाही होणार काय सांगता येत. पण आहेत नक्की त्यांच्या संपर्कात अजित पवार? सांगावं लागतंय. ते काही शिवसेनेचं राजकारण थोडं आहे, राष्ट्रवादी म्हणतं त्याला. घड्याळाचे काटे आणि सेकंद वगैरे सगळे मिनटं आणि सेकंदाचे काटे सगळे बरोबरीनं मोजून व्यवस्थित कुठं त्यांचा टायमिंग येईन घड्याळचा आणि कसं बसायचं ते काही फार मोठी गोष्ट नाही. राजकारणात तरबेज असणारे लोक आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न. बच्चू कडूंचा आता भविष्यातील प्लॅन काय आहे? आगामी काळात तुम्ही काय आंदोलनं किंवा काय करणार? मला असं वाटतं की मी पहिलेपासून माझा स्वभाव काही फार नियोजनबद्ध राहिलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्ही पाहतोय आमची भूमिका नेहमी सैनिकासारखी झाली असतं. जिकडून वार आला तिकडे आम्ही धावत जातो, तिकडे वार करतोय, तीच राहील. आम्हाला असं वाटतं का एक लढाई आर्थिक विषमतेची झाली पाहिजे. या देशामध्ये जातीय विषमता संपत जरी आली, जरी वाढत असली तरी आर्थिक विषमतेचे चटके सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना लागतं. गरिबाचं पोर ज्याला पैसे नाही त्याला जिल्हा परिषद शाळेत शिकावं लागतं. ही दुर्दैवाची गोष्ट नाही, पण तिथली अवस्था श्रीमंताच्या शाळेसारखी नाही. हा वाईटपण आहे. याच्यासाठी आम्ही लढू, आरोग्यासाठी लढू, बेरोजगारांसाठी लढू, दिव्यांगांसाठी लढू. शेतकरी आहे, मजूर आहे. आता शेतकऱ्याला गावात शेतकऱ्यांना अपघात विमा भेटतं पण मजुराला भेटत नाही. काम करणारा कामगार आहे. असं म्हटलं जातं की बाबा फॅक्टरी आली म्हणजे रोजगार भेटते, पण त्या फॅक्टरीमध्ये त्या रोजगाराचं मरण किती होते हे मात्र तपासलं जात नाही. इथं कष्ट करणारा खऱ्या अर्थानं अभिमानानं ताटमानेनं जगला पाहिजे. तो कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याच्या पाठीमागं उभं राहायचं आहे. साधी घरकुलाची योजना भेटली नाही, 75 वर्ष झाले. 2022पर्यंत मोदीजी म्हणे सगळ्यांना घर देऊ. आता कित्येक घर अजून तुम्ही पाहते, तुमच्या कॅमेऱ्यात येते का नाही येत मला माहीत नाही, पण आहे लोक असे कित्येक आहे. ही अवस्था बदलन कधी? तर नक्कीच कष्टकरी जनता ही ताठ मानेनं जगली पाहिजे. त्यासाठी आगामी काळात मी आंदोलन उभं करणार. खरं तर बच्चू कडू हे असं व्यक्तिमत्व आहे की जे अनिश्चितता त्या ठिकाणी असते आणि ते पूर्ण आपल्या ताकदीने कुठलंही काम करतात आणि म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील बिटर बेबी अर्थात बच्चू कडू म्हटलं जातं. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.